गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 1 मे रोजी थोरात चौक येथे सभा होणार आहे. याची पाहणी माजी आमदार सुरेश हळवणकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र माने, राहुल आवाडे व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसेच पोलीस प्रशासनानं केली. संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली. आता तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला जोर धरलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक हे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी इचलकरंजी शहरामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 1 मे रोजी जाहीर सभा थोरात चौक येथे होणार आहे. याची पाहणी करण्यासाठी माजी आमदार सुरेश हळवणकर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे व राहुल आवाडे व पोलीस प्रशासनाने पाहणी केली. यावेळी कोणत्या बाजूला स्टेज घालायचा, नागरिकांना बसण्याची कशी व्यवस्था करायची, येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे करायची यावर चर्चा झाली. थोरात चौक येथे 2014 साली महायुतीची सभा मोठ्या प्रमाणात झाली होती. आता पुन्हा महायुतीची याच ठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे 1 ते 1.5 लाख लोक सभा ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजपच्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातून व इतर ग्रामीण भागातून सभा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार आहेत. याच्याच बांधणीसाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागलेत. भव्य मंडप घालण्यात येणार आहे. ही सभा संध्याकाळच्या सुमारास होणार आहे, त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास होणार नाही त्याचीही काळजी कार्यकर्त्यांनी घेतली. या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा कोल्हापुरात पार पडली. यालाही लाखोंची गर्दी झाली होती. अब की बार 400 पारचा नारा देण्यात आलाय. तिसरी बार मोदी सरकार अशी घोषणा देण्यात येते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे संजय मंडलिक यांचा प्रचार जोरात सुरू आहे. तसेच हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचाही प्रचार जोरात चालू झाला आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने व संजय मंडलिक यांना निवडून देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. यासाठी पुन्हा योगी यांची सभा 1 मे रोजी ठेवण्यात आली. यावेळी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार सुरेश हळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे, मनसेचे पदाधिकारी, पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI, मनसे व सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.